ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सकाळच्या नाश्त्यापासून. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया सगळ्यांना नाश्ता वाढत असते आणि आता इथे सायली स्वयंपाक करत असते किचन मध्ये. तर आता इथे अर्जुन काहीतरी विचार करत असतो. आज कोणीतरी घरात मेल्यासारखं घरातलं वातावरण आहे. अर्जुन सायलीचं पडलेलं तोंड बघून ज्या मज्जा येते असं म्हणतात इथे प्रिया मनातल्या मनात. खूप उडत होते दोघं, पण मी त्यांचे पंखच छाटून टाकले असं म्हणते प्रिया. सायली असं म्हणते आता इथे कल्पना सकाळी की नाही पूर्णाजीचा फोन आला होता. त्या सांगत होत्या की 5वीची पूजा व्यवस्थित पार पडली ना तर त्यांना फोटो पाठवायचे असं म्हणते आता इथे कल्पना. सावकाश असं म्हणत होता इथे विमल आणते अस्मिताला बाहेर. अस्मिता तू कशाला आलीस बाहेर? मी घेऊन आलेस ना नाश्ता तुझ्या खोलीत असं म्हणते इथे प्रिया. रूम मध्ये बसून कंटाळा येत होता आणि आता बाळ झोपलंय तर म्हटलं तुमच्या सगळ्यांबरोबर येऊन नाश्ता करावा असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सायली सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते. अस्मिता ताई तुम्हाला काय वेगळं खावंसं वाटलं तर मला सांगा, आपण तसा बेत करू असं म्हणते आता इथे सायली. आता काय नाही असं म्हणते अस्मिता. काय नको आहे मला असं म्हणते ती. तर आता तेवढ्यातच चैतन्य येतो बघा प्रेक्षक आणि काहीतरी पेपर्स घेऊन आलेला असतो तो. अरे चैतन्य असं म्हणतात इथे अर्जुन. डिवोर्सचे पेपर्स आणले असं म्हणतो आता इथे अर्जुन. डिवोर्ससाठी अस्मिता ताईंना पहिला फाईल करावे लागेल असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर आता सगळेजण बघतात चैतन्याकडे. प्रोसेस मोठी आहे असं म्हणतो चैतन्य. आय नो असं म्हणतो अर्जुन. दे पेपर्स मला असं म्हणतो. मला असं वाटतंय सगळं करायच्या आधी तू जरा विचार करावा. साधी गोष्ट नाही ही असं म्हणतो आता इथे चैतन्य. अस्मिता ताईच्या आयुष्याबद्दल निर्णय घेणार आहेस तू. थोडं जरी थांबलास तरी बरं होईल. एकदा परत विचार कर आणि सगळं हे कर असं म्हणतो चैतन्य. अस्मिताई सध्या तिच्या आयुष्यामध्ये मूर्खासारखे निर्णय घेते असं म्हणतात इथे अर्जुन. आणि म्हणून कुठल्या तरी योग्य माणसाने तिच्यासाठी निर्णय घ्यायलाच पाहिजे असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे घेतो तो पेपर्स आणि पेन सुद्धा बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन येतो डॅनियल टेबलकडे. तर आता इथे सायली जाते तिच्याकडे. ही कसली कागदपत्र आहेत? अहो काल आमचं एवढं बोलणं झालंय तरी तुम्ही पेपर्स आणले असं म्हणते आता इथे सायली. तू ह्याच्यामध्ये मध्ये पडू नकोस असं म्हणतात इथे अर्जुन तिला. अस्मिता ग आता बाळाचं पोषण सगळं तुझ्यामुळे होणार आहे तर त्यामुळे तू आता तुझी विशेष काळजी घ्यायला हवी असं म्हणतात इथे प्रिया. हो की नाही आई असं म्हणतात इथे प्रिया. पण आता काही काळजी करू नकोस हा. तुझं खाण्यापिण्याकडे सगळं मी बघणार आहे असं म्हणतात इथे प्रिया. तर आता इथे अस्मिता म्हणते काय चाललंय रे तुमचं? तर आता इथे बघा प्रेक्षक हो सायली येते अर्जुन बरोबर. तर आता इथे अर्जुन समोरून थांबलेला असतो. तर आता तो म्हणतो अस्मिताही साईन कर असं म्हणतो आता इथे अर्जुन. आम्ही तुझ्या आणि सचिनच्या डिवोर्ससाठी फाईल करतो असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे सगळेजण त्याच्याकडे शॉक ठेवून बघतात बघा प्रेक्षक हो. अर्जुन काय हे असं म्हणतो आता इथे. प्रताप इतक्या लवकर? आणखीन का वाट बघायची डॅड? तुम्हालाही असंच वाटतं ना असं म्हणतो अर्जुन की सचिन आणि अस्मिता यांनी सेपरेट व्हावं. मग प्रोसेस आता चालू करूया ना आपण असं म्हणतो आता इथे अर्जुन. 1 मिनिट असं म्हणते आता इथे अस्मिता. ही प्रोसेस सुरू होण्याआधी तुम्हाला विचारलं होतंच असं म्हणते आता इथे अस्मिता. हे माझ्या डिवोर्स बद्दल चाललंय ना असं म्हणते आता इथे अस्मिता. मग तुम्हाला द्यायचंय की नाही हे मला विचारायला नको असं म्हणते आता इथे अस्मिता. की माझ्यासाठी परस्पर निर्णय घेऊन तू मोकळा होणार आहेस असं म्हणते आता इथे अस्मिता. हे बघा अस्मिता आम्हाला कधीच त्या सचिनला या घरातून लाथ मारून हकलून द्यायचं होतं असं म्हणतो प्रताप. पण फक्त तू प्रेग्नेंट होतीस म्हणून आम्ही गप्प राहिलो असं म्हणतात इथे प्रताप. म्हणून मी डिलिव्हरी झाल्या डिवोर्स घेऊन टाकायचा असं म्हणते आता इथे अस्मिता. हो असं म्हणतो इथे अर्जुन. कारण थांबण्याची काय गरज वाटत नाही मला असं म्हणतो तो. अस्मिता सचिनने त्याचा अफेअर अजूनही संपवलेला नाहीये असं म्हणतो तो. सायलीने त्याला बघितलं त्यानंतर तो इथे फिरकला सुद्धा नाही. अरे त्याला तर काही फरक पण पडत नाही असं म्हणतो इथे अर्जुन. मग तू का वाट बघतेस असं म्हणतो इथे अर्जुन. तू आता ह्या क्षणी त्याच्या गर्लफ्रेंड सोबत एन्जॉय करतोय असं म्हणतो इथे अर्जुन. हे बघ अस्मिता डिवोर्स घेणं हेच सेन्सिबल आहे असं म्हणतो इथे अर्जुन. नाहीतर तू आयुष्यभर त्या माणसाला शोधत फिरशील असं म्हणतो इथे अर्जुन. मी जे काही तुला सांगितलं सायली तू डायरेक्ट जाऊन अर्जुनला सांगून टाकलंस ना असं म्हणते इथे अस्मिता. म्हणून ह्याने टोकाचं पाऊल उचललंय ना असं म्हणते अस्मिता. सायली म्हणते ह्यानी तुम्हाला न विचारता कागदपत्र बनवणे ठीक नाही हेही मला मान्य आहे असं म्हणते सायली. पण ह्यांचा हेतू चांगला आहे अस्मिता ताई असं म्हणते आता इथे सायली. हा माझा संसार मोडायला निघालाय असं म्हणते आता इथे अस्मिता. हा हेतू कसा काय बरोबर असू शकतो असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि चैतन्य असं म्हणते आता अस्मिता. हे तू डिवोर्सचे पेपर्स तू घेऊन आलास आणताना काहीच वाटलं नाही तुला असं म्हणते अस्मिता चैतन्याला. बहीण म्हणतोस ना तुम्हाला? अस्मिताई माझा नाईलाज झालाय ह्या सगळ्यात असं म्हणतो तो. अस्मिताई मी याला सांगितलं होते पेपर्स बनवायला असं म्हणतो अर्जुन. कमाल आहे अस्मिताई. तू त्या माणसाला शोधायला जाणार असं म्हणतेय आणि आम्ही काय फक्त बघत बसायचं असं म्हणतो इथे अर्जुन. त्याला शोधायला जाणार आहे म्हणजे असं म्हणते आता इथे कल्पना. अस्मिताने नक्की काय ठरवलंय असं म्हणतो आता इथे कल्पना. मी तुम्हाला नंतर सांगते असं म्हणते आता इथे सायली. पण आता किंवा यानंतर मला याबद्दल काही बोलायचं नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. कारण डिवोर्स हा माझ्यासाठी ऑप्शनच नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. अर्जुन तुला हे सगळं सोपं वाटतं का रे असं म्हणते आता इथे अस्मिता. नवरा चुकला 4 सह्या करायचा आणि नातं तोडून टाकायचं असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे प्रिया हसते खूप. मी हे काही करणार नाही असं म्हणते अस्मिता. आणि हे तू डिवोर्स पेपर्स तू घेऊन आलायस ना हे मला अजिबात आवडलेलं नाही हा असं म्हणते आता इथे अस्मिता. अस्मिता ताई अहो पण सचिन भाऊजींसारख्या व्यक्तीला सतत माफ करत राहणं अगदी अजूनही माफ करणं ही खूप मोठी चूक आहे असं म्हणते सायली. तू तर काय बोलूच नको सायली. ही चुगली करायची तुला काय गरज होती का असं म्हणते आता इथे अस्मिता. मी सांगितलं होतं ना मला हे नातं मोडायचं नाहीये.
मला माझ्या नात्याला दुसरी संधी द्यायची आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. तू मला हे जर मान्य नसेल ना तर तुमची मर्जी असं म्हणते आता इथे अस्मिता. पण मी काहीही झालं तरीही हे नातं मोडणार नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. अगं अस्मिता, पण ज्याच्याबरोबर तुझं लग्न झालंय तो आहे कुठे असं म्हणतो आता इथे प्रताप. स्वतःला मुलगा झालाय तो सुद्धा बघायला आलेला नाही आहे तो असं म्हणतो प्रताप. तिला मुलगा झाले तुम्ही कळवलंय का असं म्हणतो आता इथे अस्मिता. अस्मिता ताई त्यांचा फोन बंद आहे तुम्हाला माहिती आहे असं म्हणते सायली. म्हणूनच त्याची काळजी आहे मला असं म्हणते आता इथे अस्मिता. एका बायकोचं मन समजून घेण्याऐवजी तिच्यासोबत डिव्होर्स पेपर्स आणून ठेवलाय तुम्ही तिच्यासमोर असं म्हणते ती. ह्यावर मी सह्या करणार नाही म्हणजे नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. मला माझा संसार हवाय कारण माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. मी ह्या पेपर्सवर सही करणार नाही असं म्हणते आता ती. तुम्हाला माझं मन कधी कळणारच नाही असं म्हणते अस्मिता. जाऊ देत. तर आता इथे सायली थांबत असते तिला. तर आता इथे पळून जात असते बघा प्रेक्षक. हो अस्मिता, अस्मिता ताई असं म्हणते विमल. शांत व्हा, बसा आणि थोडं खाऊन घ्या ना असं म्हणते आता इथे विमल. हे पेपर्स बघून पोट भरलं माझं असं म्हणते आता इथे अस्मिता. अस्मिता असं करू नकोस असं म्हणते कल्पना. अगं स्वतःचा नाही तर त्या बाळाचा तरी विचार कर असं म्हणते आता इथे कल्पना. तू जर का उपाशी राहिलीस ना तर त्या बाळाला सुद्धा अगं उपाशी राहावं लागेल असं म्हणते आता इथे कल्पना. विमल असं म्हणते आता इथे अस्मिता. नाश्ता माझ्या रूम मध्ये घेऊन ये असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे अस्मिता रडत असते आणि चिडून निघून जाते बघा प्रेक्षक होती तिथून. तू जा अस्मिता सोबत असं म्हणते आता इथे विमल. तुम्ही दोघंच राहा स्टडीमध्ये या, मला तुमच्याशी बोलायचं असं म्हणते सायलीन दोघांना घेऊन जाते बघा प्रेक्षक. हो, तर आता ते तिघेही जातात स्टडीमध्ये. तर आता प्रियाला खूप आनंद होतो. ह्या अशा मूर्ख बायका असतात ना म्हणून सचिन सारख्या माणसांचं फावतं. पण हा ड्रामा बघायला मज्जा येते असं म्हणते आता इथे प्रिया. आता पुढचा काय इंटरेस्टिंग एपिसोड येईल ते बघावं लागेल असं म्हणते प्रिया आणि तिला खूप आनंद होतो. तर आता इथे सचिनला दाखवलं बघा प्रेक्षक. तर तो झोपलेला असतो. तर आता त्याला जाग येते आणि तो बघतो तर काय तर साक्षी बसलेली असते बघा प्रेक्षकाच्या समोर. तर आता इथे सचिन खूप घाबरतो. अशी काय बघतेस असं म्हणतो सचिन. किती गोड झोपला होतास असं म्हणते आता इथे साक्षी. अख्खा दिवस मी तुझ्याकडे अशी बघू शकते असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक. हो, साक्षी समोर एवढा ड्रामा केला तरी अजून त्याचा कसा काय काहीच उपयोग नाही झाला असं म्हणतो सचिन. पैसे देते म्हणाली पण पुढे काहीच बोलत नाही असं म्हणतो आता इथे सचिन. कसला विचार करतोयस असं म्हणते आता इथे साक्षी. साक्षी असं म्हणतो आता इथे सचिन. आपण इथे तुझ्या अण्णाच्या घरात किती दिवस लपून बसायचंय. इथे पोलीस पण येऊन गेले असं म्हणतो आता इथे सचिन. नशीब तेव्हा आपण अडकलो नाही गेलं असं म्हणतो तो. पण ते परत आले तर आपण रिस्क नाही घेऊ शकत असं म्हणतो तो. कसली रिस्क असं म्हणते साक्षी. सचिन इथे पोलीस येऊन गेलेत बरोबर, म्हणजे त्यांनी हे घर पाहिलंय. आता त्यांना काय वाटतंय की हे घर रिकामे आहे असं म्हणते आता इथे साक्षी. उलट आपल्यासाठी सगळ्यात सेफ जागा ही असं म्हणते आता साक्षी. अगं पण असं कधीपर्यंत करणार होता पण असं म्हणतो आता सचिन. आपल्याला पुढची काहीतरी सोय करायला हवी ना असं म्हणतो तो. का असं म्हणते साक्षी. उत्तम चालू आहे की सगळं. तर आता इथे चैतन्य आणि अर्जुन सोबत बोलायला येते सायली. मी तुम्हाला सांगितलं होतं कुठलाही टोक गाठू नका म्हणून असं म्हणते सायली. तरी तुम्ही घाई केली तसं म्हणते आता इथे सायली. काय गरज होती त्यांना कागद द्यायची असं म्हणते सायली. काय गरज होती तुला चांगलंच माहिती असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी आता आणखीन वाट नाही बघू शकत. पण हा निर्णय तुमचा किंवा माझा नाही आहे, हा अस्मिता ताईचा निर्णय आहे. तुम्हाला कळत नाही का असं म्हणतो आता इथे सायली. अस्मिता ही चूक करते आणि आम्ही हाताची घडी घालून बघत बसायचं असं म्हणतो अर्जुन. मला असं बघायचं नाहीये असं म्हणते आता इथे सायली. आम्ही त्यांना सगळ्या तऱ्हेने समजवलंय ना. तुम्ही तर त्यांच्या नात्यावर घाव घालायला निघाला. ही गोष्ट बघा नाजूक आहे, नाजूकपणाने हाताळायला हवी असं म्हणते ती. आतापर्यंत आम्ही तेच करत होतो ना असं म्हणतो अर्जुन. हेच करत होतो ना आपण असं म्हणतात इथे अर्जुन. काय उपयोग झाला त्याचा. आणखीन वाट मी नाही बघू शकत असं म्हणतात इथे अर्जुन. तुम्ही माझं काही एक ऐकणार नाही आहात ना असं म्हणते सायली. नाही असं म्हणतो अर्जुन. मी तुमच्याशी आता बोलणारच नाही असं म्हणते सायली. चैतन्य भाऊजी तुम्ही त्या वंदना जाधवची माहिती काढायला जाणार होतात ना असं म्हणते सायली. किंवा गेला नसाल तर आताच्या आता ह्यांना बाहेर घेऊन जा आणि आताच्या आताच ती माहिती बाहेर काढून घ्या असं म्हणते सायली. कारण हे घरात थांबले ना वाद वाढतील असं म्हणते आता इथे सायली. ते तर मी करणारच आहे पण हे अस्मिताईचं काम पण महत्वाचं होतं असं म्हणतात इथे अर्जुन. एक मिनिट असं म्हणतो चैतन्य. अर्जुन अजून भांडण वाढण्याआधी आपण निघूया चला असं म्हणतो चैतन्य. हे बघ आम्ही इथे असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्हाला हात धरून बाहेर न्यावं लागतील ह्यापर्यंत तरी वेळ आणू नका असं म्हणते सायली. लगेच बाहेर जा तुम्ही आणि ते काम करा असं म्हणते आता इथे सायली. तर अर्जुन खूप चिडलेला असतो बघा प्रेक्षक. अस्मिता ताई अजून चिडायला नको आहेत मला असं म्हणते सायली. मग मी चिडलो तर चालतं तुला फाईन असं म्हणतो अर्जुन. मलाही काय बोलायचं नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता अर्जुन निघून जातो बघा प्रेक्षक चैतन्य सोबत. तर आता इथे चैतन्य आईल हँडल मध्ये जातो बघा प्रेक्षक तिथून निघून. तर आता इथे सायलीला पण खूप टेन्शन आलेलं असतं. आज 5वीची पूजा आहे आणि ह्या घटस्फोटाच्या गोष्टी करतायत. आता ही पूजा कशी पार पडणार देव जाणे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सचिन आणि साक्षीला दाखवले. तर आता इथे सचिन म्हणतो पण तू विसरतेस का साक्षी असं म्हणतो सचिन. माझे आई वडील सुद्धा पनवेलमध्येच राहतात असं म्हणतो तो. त्यांना काही झालं तर असं म्हणतो सचिन. डोंट वरी असं म्हणते साक्षी. डोंट वरी असं म्हणते ती. तुझ्या आई बाबांना काही होणार नाही आहे आणि ही जबाबदारी माझी असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता सचिन म्हणतो पण इथे लपून राहून आपण काय करू शकणार आहोत साक्षी. मला असं वाटतं की आपण दोघांपैकी एकाने तरी इथून बाहेर पडायला हवं असं म्हणतो आता इथे सचिन. हे काम करूया, तू इथेच थांब, मी बाहेर पडतो असं म्हणतो इथे सचिन. आणि तसंही जर आपण इथे थांबून राहिलो तर अण्णांना तुरुंगातून सोडवण्यासाठी आपण मदत सुद्धा नाही करू शकणार असं म्हणतो इथे सचिन.
तर करेक्ट आहे तुझं असं म्हणते आता इथे साक्षी. अण्णांना सोडवायलाच हवं असं म्हणते ती. पण मला सांग तू इथून बाहेर पडून एक्झॅक्टली काय करणार आहेस असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे सचिन म्हणतो मला सांग अण्णांचं एखादं असं गोडाऊन आहे का जिथे तू मला घेऊन जाऊ शकशील असं म्हणतो सचिन. म्हणजे ते असं वस्तीपासून लांब असायला हवं असं म्हणतो तो. घेऊन जाऊ शकते पण त्या गोडाऊन मध्ये जाऊन तू काय करणार आहेस असं म्हणतो आता इथे साक्षी. तर आता इथे सचिन म्हणतो ऐक. तर आता सगळा प्लॅन सांगतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे सगळा प्लॅन सांगून होतो आता इथे त्याचा साक्षीला. तर आता इथे हसतो सचिन. तर आता इथे सायली कल्पना आणि प्रतापला दाखवलंय. काय असं म्हणते आता इथे अस्मिता सचिनला शोधायला स्वतः बाहेर जाणार आहे. तिचं काय डोकं बिकं फिरलंय का असं म्हणते आता इथे कल्पना. तर प्रताप म्हणतो नाही नाही तिला काही म्हणू दे, आपण तिला कुठेही जाऊ द्यायचं नाही असं म्हणतो आता इथे प्रताप. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं तिच्याकडे असं म्हणतो प्रताप. हो खरं तर अस्मिताने तर घराबाहेर पडायचंच नाही 25 दिवस तरी असं म्हणते कल्पना. आणि ती निघाली आहे नवऱ्याला शोधायला असं म्हणते आता इथे कल्पना. अस्मिता ताईंचं बोलणं ऐकून ह्यांना पण खूप काळजी वाटली हो असं म्हणते आता इथे सायली. म्हणून त्यांनी घटस्फोटाचा अर्ज आणला असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे प्रिया सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक. तर सायली म्हणते पण आई मला असं वाटतं की मी आता घरीच राहते. कुणी ना कुणीतरी सतत अस्मिता ताईंसोबत असायला हवं असं म्हणते आता इथे सायली. या सगळ्यामुळे अस्मिता ताईंच्या आणि बाळाच्या हौसे मजेत काय कमी राहायला नको असं म्हणते सायली. सगळ्या रीतीभित्ती सुद्धा बरोबर व्हायला हव्या. पण आज 5वीची पूजा आहे ना त्यात जरा रमेल असं म्हणते आता इथे कल्पना. अगं मग वाट कसली बघताय असं म्हणतो प्रताप. लगेच तयारीला लागा असं म्हणतो आता इथे प्रताप. हो असं म्हणते सायली. बरं प्रतिमा आणि सुमनला कळवलात का असं म्हणतो आता इथे प्रताप. ठीक आहे मग मी आलोच थोड्या वेळाने असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रताप निघून जातो तिथून. तर प्रिया इथे बघत असते. आई सगळी तयारी करायची असेल ना काय काय लागणार आहे आपल्याला वस्तू असं म्हणते आता इथे सायली. चला आपण यादी करूया असं म्हणते आता इथे कल्पना. ती डायरी दे ग यादी करायला असं म्हणते आता इथे कल्पना. सायली तर इथेच आहे. मग अर्जुन कुठे गेलाय असं म्हणते आता इथे प्रिया. तो एकटाच माझ्याबद्दल शोध घ्यायला गेला असेल का असं म्हणते आता इथे प्रिया. यांच्यासमोर कितीही अडचणी आणा पण मार्ग ते काढतातच असं म्हणते आता इथे प्रिया. आता अर्जुन कुठे गेलाय ते बघायला हवं असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे अर्जुन आणि चेतना आलेले असतात पोलीस स्टेशनमध्ये. इथे आपल्याला वंदना जाधवच्या FIR ची कॉपी नक्की मिळेल असं म्हणते आता इथे अर्जुन. तर आता इथे बघत असतात ते FIR बघा प्रेक्षक जे त्या बाईने दिलेले असतं. बबलीला जी पाकिटमारीचं काम करायला लावली असते ना त्या बाईने जी इन्फॉर्मेशन दिलेली असते तिच्याबद्दलच चर्चा करत असतात आणि शोधत असतात बघा प्रेक्षक दोघेही पोलीस स्टेशनमध्ये. कुठेही दिसत नाही FIR असं म्हणतात इथे चैतन्य आणि अर्जुन मात्र शोधत असतो. तर आता इथे सगळं ते बघत असतात. सुभेदार साहेब तुम्हाला पाहिजे असलेली फाईल मला सापडली असं म्हणतो इथे हवालदार बघा प्रेक्षक. काय असं म्हणतो अर्जुन. हे बघा ह्याच्यामध्ये वंदना जाधवचा FIR आणि तिचा त्यावेळेचा पत्ता आणि फोन नंबर सुद्धा आहे असं म्हणतो इथे तो हवालदार. मग हा पत्ता आणि फोन नंबर खूप जुना असेल असं म्हणतो चैतन्य. 25 वर्ष आधी माझं नुकतंच इथे पोस्टिंग झाली होती तेव्हा मीच ही FIR नोंदवून घेतली होती असं म्हणतो तो माणूस. हा फोन नंबर आणि पत्ता त्यावेळेचा आहे असं म्हणतो तो. कदाचित आता तो बदलाही असेल असं म्हणतो तो हवालदार. ठीक आहे असं म्हणतो इथे अर्जुन. मी फोटो मारून घेऊ शकतो असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे फोटो मारून घेतो बघा प्रेक्षक अर्जुन त्या FIR चा. तुम्हाला वंदना जाधवबद्दल अजून काय आठवतं का असं म्हणतो अर्जुन. मला एवढंच आठवतं त्या बाईला काही करून त्या छोट्या मुलगीला शोधायचंच होतं. लहान मुलगी एवढी दणकट होती सापडली असती तर रिमांड होम मध्येच गेली असती पण नाही सापडली असं म्हणतो इथे तो हवालदार. त्यापेक्षा जास्त त्या जाधवबाईबद्दल मला काही नाही माहिती असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणतो अर्जुन थँक्यू. तर आता इथे बघा प्रेक्षक तर आता इथे बघा प्रेक्षक विमल सायली आणि कल्पना यादी बनवत असतात. तर आता बघते मी काय काय असं म्हणते आता इथे कल्पना. हो असं म्हणून आता इथे कल्पना निघून जाते तिथून. तर आता इथे सायली पण आपलं काम करत असते. वेड्याची पानं वगैरे लिहित असते सायली. सायली म्हणत आता इथे प्रिया येते. सायली अर्जुन पूजेचं सामान आणायला गेलाय काय का असं म्हणते प्रिया. का ग असं म्हणते सायली. काय काम होतं का यांच्याकडे असं म्हणते आता इथे सायली. ते काय आहे ना बाळासाठी मी थोड्या वस्तू बघून ठेवल्या होत्या असं म्हणते प्रिया. तर त्याचे फोटोज पाठवू का अर्जुनला. म्हणजे मार्केटून येता येता घेऊन येईल ना तो असं म्हणते आता इथे प्रिया. मला पाठवू ना असं म्हणते सायली. मी पाठवते ना असं म्हणते आता इथे सायली. अच्छा म्हणजे खरेदीसाठीच गेला काय तो असं म्हणते प्रिया. नसत्या चौकशी करण्यापेक्षा ना कामामध्ये मदत कर प्रिया असं म्हणते आता इथे सायली. पूजेच्या कामासाठी सगळ्यांचा हातभार लागायला हवा असं म्हणते सायली. तन्वी मला मदत करायला असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता प्रिया जाते बघा प्रेक्षक होती इथे. तर आता इथे सायली लिहित असते बघा प्रेक्षक यादी. तर आता इथे प्रिया जाते कल्पनाकडे. तर आता इथे सायलीला फोन आलेला असतो. हॅलो बोला पूर्णाजी असं म्हणते सायली. कशा आहात तुम्ही. मी बरी आहे. अस्मिता कशी असं म्हणते आता इथे आजी. दोघे अगदी छान आहेत आणि बाळ तर आठवण काढते तुमची असं म्हणतो आता सायली. म्हणतोय माझी पणजी आजी कधी येणार त्याला सांग. इथला नवस फडून झाला ना की पणजी आजी लगेच परत येईल. अस्मिताची डिलिव्हरी झाल्यानंतर त्यालाच हवं होतं ना नवस फेडायला असं म्हणते पूर्णाजी. तिच्या पायावर पण तू झाल्याचं पेढे ठेवते आणि लगेच परत येते असं म्हणते पूर्णाजी. बरं लवकर या असं म्हणते आता इथे सायली. अगं मी यासाठी फोन केला होता की तू आणि अर्जुन पनवेलच्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन या असं म्हणते आता इथे पूर्णाजी. मी आल्यानंतर जाईनच दर्शनाला पण आज 5वी पोचताय ना म्हणून सांगितलं असं म्हणते आता इथे सायली. पूजेच्या आधी तुम्ही झोकं जाणं जाऊन या असं म्हणते सायली. चालेल पूर्णाजी. हे आता कामासाठी बाहेर गेलेत. हे आले की आम्ही दोघे बाहेर जाऊ असं म्हणते सायली. बरं असं म्हणते आता इथे पूर्णाजी. ठेवते असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक परत लिहितच ते लिस्ट सायली. तर आता इथे कॉल करते ती अर्जुनला सायली.
ह्या जाधवचा तर पत्ता हाच आहे, पण इथे कुणीच नाही असं म्हणतो अर्जुन. फोन करतो ती फोनही घेत नाही आणि मध्ये मध्ये सायलीचे फोन येत आहेत, मला कट करावे लागतात असं म्हणतो अर्जुन. काय काय 1 मिनिट असं म्हणतो चैतन्य. तू सायली वहिनीचे फोन कट करतोस असं म्हणतो चैतन्य. हा असं म्हणतो अर्जुन. सायली वहिनीचे असं म्हणतात इथे चैतन्य. आई शपथ असं म्हणतो चैतन्य. मानले यार अर्जुन तुझ्या हिमतीला मी असं म्हणतात इथे चैतन्य. आता घरी जाऊन तुला परिणाम भोगावे लागणार आहेत. सायली वहिनी तुझ्याशी बोलणारच नाही असं म्हणतो चैतन्य. तू घाबरतोयस का मला असं म्हणतात इथे अर्जुन. मी घाबरवत नाहीये, मी फक्त तुला अलर्ट करतोय असं म्हणतो चैतन्य. तुला पण माहितीच आहे की सायली वहिनी एकदा बोलायची बंद झाली की कमीत कमी 3 दिवस ती बोलतच नाही असं म्हणतो होतं इथे चैतन्य. तर आता इथे अर्जुन म्हणतो आता तुम्हाला टेन्शन दिलंयस मीच फोन करतो असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायली फोन घेते. आहो केव्हापासून मी फोन करते तुम्हाला असं म्हणते सायली. हो हो वंदना जाधवला शोधायला आलो होतो, तिलाच फोन करत होतो, मग मध्ये मध्ये तुझे फोन येत होते म्हणून कट करावे लागले मला असं म्हणतो अर्जुन. पुणाजीने आम्हाला देवीच्या मंदिरात जाऊन पेढे ठेवायला सांगितले तसं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो काय, तर आता इथे सायली म्हणते तुम्ही परस्पर तिथेच येता का, म्हणजे मी तिथेच येते असं म्हणते सायली. आता जाणं गरजेचं आहे का असं म्हणतो अर्जुन. अहो पूर्णाजीने सांगितलं म्हणजे करायला हवं ना असं म्हणते आता इथे सायली. ठीक आहे येतो मी असं म्हणतो आता इथे अर्जुन. भेटतो तुला बरं, आणि त्या गुरुजींना आपण सांगूया आधीच की. तर आता इथे प्रिया येते म्हणते अर्जुनशी बोलतेस का ग, ते मी तुला फोटो पाठवले होते ते पाठवलेस का त्याला असं म्हणते आता इथे प्रिया. नाहीतर एक काम करणार स्पीकरवर टाक म्हणजे मी त्याला सांगते ते लहान मुलांच्या वस्तूचं दुकान कुठे आहे ते असं म्हणते आता इथे प्रिया. मी जाते आता गावदेवीच्या मंदिरात, मला पाठव मी आणते असं म्हणते आता इथे सायली. ठीक आहे 5 मिनिटात निघते मी आणि भेटूया आपण असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे निघते बघा प्रेक्षक सायली तिथून. तर आता इथे प्रियाचं खूप जास्त दाखवलंय प्रेक्षक आगावपणा. काय झालं असं म्हणतो चैतन्याच्या मनासारखं काही झालं नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी सांगितलं तिला वंदना जाधवच्या इथे आलो म्हणून तिचे फोन कट करत होतो, पण स्ट्रेंज असं म्हणतो अर्जुन. तिने वंदना जाधव बद्दल काहीच चौकशी केली नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. काहीच बोलले नाही असं म्हणतो आता इथे चैतन्य. काहीही विचारलं नाही. आई शपथ असं म्हणतो चैतन्य. माझी भविष्यवाणी खरी ठरणार म्हणजे असं म्हणतो चैतन्य. सायली वहिनी घरी गेल्यावर तुझ्याशी बोलणारच नाही असं म्हणतो चैतन्य. असं काही नाही आहे, असं काही नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. बायकोचं पण सांगता सुद्धा येत नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता परत कॉल येतो बघा प्रेक्षक अर्जुनला. फोन आला थांब असं म्हणतो अर्जुन. हॅलो, मला ह्या नंबरवरून सारखे कॉल्स येत होते असं म्हणतो माणूस. कोण हवाय तुम्हाला. हा वंदना जाधवचा नंबर आहे ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. हे नाही रॉंग नंबर आहे असं म्हणतो आता इथे तो माणूस. आणि हो परत त्या नंबरवर कॉल करू नका असं म्हणून फोन नंबर ठेवतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन म्हणतो हा म्हणतोय की त्यांचा नंबर नाही असं म्हणतो आता इथे तो. तर आता चैतन्य म्हणतो ऑफकोर्स 25 वर्षांपूर्वीचा नंबर आहे, आता यवाना बदललाच असणार ना असं म्हणतो चैतन्य. आता पुढे काय करायचं असं म्हणतो चैतन्य. आय होप आता तरी हाच असेल असं म्हणतो अर्जुन. एक काम करतो तू चौकशी कर बाजूला, कुणाला विचार वंदना जाधव बद्दल, माझं काम आहे मी जाऊन येतो असं म्हणतो अर्जुन. अपडेट दे असं म्हणतो तो. हो ओके ओके असं म्हणतो चैतन्य. तर अर्जुन निघून जातो बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे बघा प्रेक्षक मंदिरला येतात दोघे अर्जुन आणि सायली, बायको बायको असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो अगं, तर आता इथे सायली पाया पडते देवीच्या. तर दोघेही घंटी वगैरे वाजवतात बघा प्रेक्षक तर अर्जुनला भीती वाटत असते सायली परत नाराज झाली काय म्हणून. तर अर्जुन म्हणतो फक्त पेढेच ठेवायचंय की पूजा पण करायची असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली का बोलतच नाही बघा प्रेक्षक पेढे मीच ठेवू काय गुरुजींना देऊ असं म्हणतो तो. माझ्या नंदीच्या मुलासाठी आज पाजवीची पूजा ठेवली आहे, हे पेढे देवी यायला दाखवाल असं म्हणते आता इथे सायली. तू माझ्याशी का बोलत का नाहीस असं म्हणते आता इथे अर्जुन. शांत राहाल का असं म्हणते सायली. देवळात आहोत आपण असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक पाय पडत असते सायली. तर आता इथे अर्जुन पण पाय पडत असतो. देवी आई तुझ्या कृपेने अस्मिता ताईंचं बाळपण अगदी सुरळीत पार पडलं, त्याबद्दल तुझे मनापासून आभार असं म्हणते सायली. तू बाळाच्या पाठीशी राहशीलच, पण अजूनही आमच्या घराच्या पाठीमागे संकटाची सावट आहेच असं म्हणते ती. एकीकडे अस्मिता ताई सचिन भाऊजींना पाठीशी घालतायत आणि दुसरीकडे प्रियाने आमच्या दोन्ही कुटुंबाची खूप मोठी फसवणूक केली असं म्हणते आता इथे सायली. सचिन भाऊजी आणि प्रिया ह्या दोघांनाही त्यांच्या कर्माचं फळ मिळावं म्हणून आम्ही जे प्रयत्न करतोय त्यांना यश ते देवी आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता तेवढ्यातच बघा प्रेक्षक फुल खाली पडतं. तर आता खूप आनंद होतो सायलीला खूप जास्त. तर आता इथे अर्जुनला तेव्हाच कॉल येतो. तर आता तो कॉल घेण्यासाठी बाहेर जातो बघा प्रेक्षक तर आता इथे सायली ते फुल घेते, कारण आता इथे खाऊल पडलेलं असतो ना देवीचा. खूप आनंद होतो इथे सायलीला. हॅलो असं म्हणतो इथे अर्जुन. बोल चैतन्य. काय असं म्हणतो इथे अर्जुन. दॅट्स ग्रेट न्यूज. बरं मी तुला सांगतो पुढे काय करायचं ते असं म्हणतो इथे अर्जुन. बाय. तर खूप आनंद होतो त्याला आणि तो आजचा तो बघा प्रेक्षक बायको असं म्हणतात इथे अर्जुन. चैतन्याचा फोन होता. वंदना जाधव जिथे काम करत होती ना आधी, त्याचा पत्ता मिळाला असं म्हणतात इथे अर्जुन. तर सायलीला खूप जास्त आनंद होतो. तुम्हाला बघता येईल ती तिथे आहे का असं म्हणतात इथे सायली. होय मी लगेच जातो असं म्हणतो अर्जुन. मी येईन असं म्हणते सायली. तर आता इथे बघा तेवढ्यातच ती बोलत नाही. तर आता इथे दोघेही पाया पडतात आणि बाहेर जातात. थँक्यू असं म्हणतात इथे अर्जुन. थँक्यू. तर आता अर्जुन बाहेर जातो. बायको असं म्हणतो अर्जुन. तुला आता माझ्याशी बोलावं लागेलच ग, पुढचं पण सांग ना असं म्हणतो तो. वंदना जाधव तुम्हाला आजच भेटली तर किती बरं होईल असं म्हणते सायली. तिच्याकडनं आपल्याला अशा काही गोष्टी कळतील ज्यामुळे प्रिया तिच्याच विणलेल्या जाळ्यात अडकत जाईल आणि हे तिलाही नाही कळणार असं म्हणते सायली. आपण देवीच्या मंदिरात असताना तिच्याबद्दल कळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणते आता इथे सायली. हा देवी आईने दिलेला संकेत आहे असं म्हणते ती. आता आपण प्रियाच्या बापाचं घडं तिच्याच दारात टाकायचं असं म्हणते सायली. तिने ज्यांचा गुन्हा केलाय त्या सगळ्यांच्या पायावर तिला नाक घासायला लावायचं असं म्हणते इथे सायली. आता काही दिवसातच सगळ्यांना कळेल प्रिया ही तन्वी नाही आहे असं म्हणतात इथे अर्जुन. आपण प्रिया विरोधात
सगळे पुरावे घरच्यांना दाखवूया आणि तिचा मुखवटा काढूया असं म्हणते सायली. आता प्रिया लवकरात लवकर आपल्या घरी येऊन आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून बाहेर जायलाच हवी असं म्हणते ती. येस असं म्हणतात इथे अर्जुन. ठरलं तर मग. तर आता सायलीने अर्जुन दोघं ठरलं तर मग म्हणतात. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, गोडाऊन दाखवलंय. तर आता इथे साक्षी घेऊन आलेली असते सचिनला गोडाऊन मध्ये. परफेक्ट असं म्हणतात इथे सचिन. हे असे 2-3 गॅरेजेस आहेत आमच्याकडे, म्हणजे अण्णाने घेऊन ठेवलेत, पण ते उघडे नसतात. कधी काम असतं तेव्हाच उघडले जातात असं म्हणते आता इथे साक्षी. साक्षी आता तू इथून निघून जा, पुढे काय करायचं मी बघतो असं म्हणतात इथे सचिन. नाही नाही, असं तुला एकट्याला सोडून कसं जाऊ मी असं म्हणते आता इथे साक्षी. आपल्या दोघांसाठी करतोय ना मी हे सगळं असं म्हणतात इथे सचिन. प्लीज अंडरस्टँड. हवं तर अण्णांच्या घरी जा आणि लपून राहा असं म्हणतात इथे सचिन. आणि जोपर्यंत मी तुला कॉल करत नाही तोपर्यंत मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नकोस असं म्हणतात इथे सचिन. आणि कोणतीही हालचाल करू नकोस. हे सगळं मी करेन, पण त्याआधी मला एक वचन दे असं म्हणते आता इथे साक्षी. तू काही झालं तरी त्या अस्मिताकडे परत नाही जाणार असं म्हणते साक्षी. तर आता इथे सचिन काय म्हणतच नाही. दाखवण्यापुरतं जावं लागेल ना असं म्हणतात इथे सचिन. ऐक ऐक असं म्हणतात इथे सचिन प्लीज. बरं आय प्रॉमिस यू, हे सगळं फक्त नाटक असेल असं म्हणतात इथे सचिन. कारण मी फक्त तुझा आणि तुझाच आहे ब्युटिफुल असं म्हणतात इथे सचिन. खरं बोलतोयस ना असं म्हणते इथे साक्षी. फसवत नाही ना मला असं म्हणते ती. अजिबात नाही असं म्हणतात इथे सचिन. तुझी शपथ असं म्हणतो. माझे जे सगळे अकाउंट फ्रीज झाले त्याच्यामुळे माझ्या डोक्यावर खूप मोठं लोन आहे आणि ते फेडण्यासाठी मला अस्मिताकडनं मदत लागणार आहे असं म्हणतात इथे सचिन. बस ती मदत एकदा झाली की मग तिला मी डिवोर्स देईन असं म्हणतो सचिन. आणि मग तुला जे हवं आहे तेच होईल असं म्हणतात इथे सचिन. तर आता इथे साक्षी म्हणते मला फक्त 2 गोष्टी हव्यात असं म्हणते आता इथे साक्षी. मला तुझ्याशी लग्न करायचं असं म्हणते आता इथे साक्षी. आणि अण्णांना जेलमधून सोडवायचं असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे सचिन म्हणतो मग अण्णांना सोडवायसाठी सुद्धा मला अर्जुन सुभेदाराच्या घरात राहावं लागेल ना. ते थांबून मी त्याच्या सगळ्या लिगल स्ट्रॅटेजीज फॉलो करू शकेन असं म्हणतो आता इथे सचिन. मग तिथून अण्णांना कशी मदत करता येईल ह्याचा अंदाज घेऊ शकेन असं म्हणतो आता इथे सचिन. प्लीज प्लीज असं म्हणतो आता इथे सचिन. तोपर्यंत धीर धर असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता साक्षी म्हणते तुझ्यापासून दूर राहणं खरं तर माझ्यासाठी खूप डिफिकल्ट जाणार आहे, पण आपलं लग्न होणार ह्या विचाराने मी हे सगळं सहन करायला तयार आहे असं म्हणते आता इथे साक्षी. तर सचिनला खूप जास्त आनंद होतो. तर आता तो म्हणतो की सी यू सून ब्युटिफुल असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे तो मिठी मारतो साक्षीला. ऑफकोर्स आय मिस यू असं म्हणते आता इथे साक्षी. मिस यू टू साक्षी असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता दोघे एकमेकांना मिठी मारतात. तर साक्षी तिथून निघून जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिनला दाखवलंय. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सचिन हसतो खूप खूप जोरजोरात हसतो तो आता. ओके मिसेस गेट इन टू ॲक्शन मिस्टर सचिन असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सचिन आपल्याला मारून वगैरे घेतो आणि रक्त काढतो आपल्या डोक्यातून बघा प्रेक्षक हो. केस वगैरे तिची माखलेली असतात, शर्ट पण माखलेलं असतं. तर आता इथे ड्रामा करायला लागतो सचिन आणि काय काय वस्तू आपल्या घेतो हातामध्ये, शर्ट वगैरे फाडतो. तर आता इथे हे सगळं त्याला गुंडांनी डांबून ठेवलं असं वाटावं म्हणून तो करत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो बघा प्रेक्षक आपला फोन बाहेर काढतो. तर आता इथे तो आपला प्लॅन सगळा कॅरी आउट करतो. तर हसत असतो तो खूप, कारण त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर बघा प्रेक्षक अर्जुन सायलीला दाखवले. तर आता इथे अर्जुन बघतो सायलीकडे. तर तेवढ्यातच त्याला कॉल आलेला असतो. तर बोला इन्स्पेक्टर असं म्हणतो आता इथे अर्जुन. हॅलो अर्जुन सर, आम्हाला सचिन दीक्षितचा लाईव्ह लोकेशन सापडलं असं म्हणतात इथे पोलीस. लाईव्ह लोकेशन सापडलं असं म्हणतात इथे अर्जुन. मला पटकन पाठवा असं म्हणतो अर्जुन. मी पोचतो तिथे. बाय असं म्हणतात इथे अर्जुन. कुणाचं लोकेशन सापडलं असं म्हणते आता सायली. सचिनचं लाईव्ह लोकेशन सापडलं असं म्हणतो अर्जुन. आता येईलच माझ्याकडे आणि तू घरी जा असं म्हणतो अर्जुन. मला तुमच्याबरोबर यावंसं वाटतंय, पण मला 5वीच्या पूजेसाठी घरी जावं लागणार आहे. तुम्ही काळजी घ्या आणि ती साक्षी असेल तर मैपतचे गुंडेही असू शकतात असं म्हणते सायली. डोंट वरी, काही होणार नाही, आपण भेटूया नंतर असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता तो घालतो बघा प्रेक्षक हो आपल्या पायामध्ये बूट आणि द काउंटडाऊन बिगिन्स असं म्हणून सचिनला दाखवलंय. तर आता इथे अर्जुन निघालेला असतो ह्या लोकेशनसाठी. टिक टिक 1 असं म्हणत असतो आता इथे सचिन. तर आता इथे अर्जुन जोरात गाडी मारत असतो आणि त्या लोकेशनवर पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे टिक टिक 2 असं म्हणत असतो आता इथे सचिन आणि आता इथे पूजेची सुरुवात होते. तर आता इथे सायली पूजा करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा घेऊन येते अस्मिताला आणि बाळाला. तर आता इथे अस्मिताने बाळ आलेले असतात. तर आता इथे सायली खूप खुश असते आणि बाळ पण खूप आनंदात असतं बघा प्रेक्षक आणि सचिन खूप जास्त हसत असतो. तर आता इथे टिक टिक 3 असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन खूप जोरात गाडी मारत असतो आणि येत असतो बघा प्रेक्षक हो त्या लोकेशनकडे. टिक टिक 4 असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे पूजेला सुरुवात झालेली असते सगळी. सचिनला कॉल करून बघू का असं म्हणते आता इथे अस्मिता. त्याचा फोन अजूनही ऑफच असेल तरी बघते असं म्हणते आता इथे अस्मिता. टिक टिक 9 असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे अर्जुन आलेला असतो बघा प्रेक्षक हो. टिक टिक. तर आता इथे पोलिसांची गाडी आलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जोरात असतो आता इथे सचिन. त्याचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. कुठे असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे मोरे सांगतो तिथे म्हणून. तर आता इथे अर्जुन येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप आनंद झालेला असतो सचिनला. तर हसतो आता इथे तो. तर आता इथे अर्जुन उघडतो. तर आता इथे समोर सचिन बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. म्हणजे तो आता इथे चक्करून पडलेला असतो. बसलेला तर असतो, मात्र ही जी ऍक्टिंग असते चक्करून पडल्यासारखा पडलेला असतो तो.
तर आता बघ इथे समोर बघा तरी कॅपमध्ये काय येते. तर आता इथे सचिन आलेला असतो सुभेदारांच्या घरी. तर आता इथे आसमी असं म्हणतो आणि बाळाकडे बघत असतो. तर आता सचिनला दूर करतो अर्जुन. झालं भेटून, आता जायचं असं म्हणतो आता इथे अर्जुन. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. सायली, तुझा नवरा तुझ्याशी खोटं बोलला, तूही त्याला माफ केलंच असतंस ना असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे सायली म्हणते अजिबात नाही, माझ्याकडे अशा गोष्टींसाठी माफी नाही आहे अस्मिता असं म्हणते ती. काही गोष्टी ज्यापासून सगळ्यांच्या हितासाठी लपवाव्या लागल्या असं म्हणतो अर्जुन आता इथे सायलीला. तर तू आता माझा आणि तुझा संबंध सोडून टाकशील असं म्हणतो अर्जुन. तुम्ही असं काही केलंय का असं म्हणते सायली. काही लपवताय का असं म्हणते सायली. तर आता इथे बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.